झाला, रंगी रंगला श्रीरंग या अभंगाच्या ओळी आज प्रत्यक्षात उतरताना पाहायला मिळतात। कारण अर्थातच वारी पंढरीत दाखल झालेली, पंढरी नगरीमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते। पांडुरंगा चरणी सगळेच भक्त लीन होताना पाहायला मिळतात। जसा सोहळा हा पंढरपुरात रंगत असतो तशाच पद्धतीचा सोहळा राज्यातील विविध विठ्ठल मंदिरांमध्ये सुद्धा रंगतोय। मी आता पुण्यातल्या विठ्ठलवाडीच्या विठ्ठल मंदिरात आहे। तुम्ही आता जर पाहिलं या ठिकाणी अतिशय सुंदर अशी सजावट केलेली आहे आणि विठुरायाचं रुक्मिणीचं जे रूप आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी भाविक जे आहेत ते प्रचंड दूरवरून आलेले पाहायला मिळत आहेत। याच खरं तर या क्षणाची ओढ जी आहे ती वर्षभर लागलेली असते। वर्षभर सगळ्यांना या आजच्या एका दिवसासाठीची वाट सगळ्यांनी पाहिलेली असते। वारकरी जे आहेत ते 15-16 दिवस सलग शेकडो किलोमीटरचा टप्पा पायी चालत केवळ आणि केवळ विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात। आणि आज तोच दिवस असल्यामुळे या मंदिरात सुद्धा अतिशय सुंदर अशा पद्धतीने हा सगळा सोहळा जो आहे आषाढी एकादशीचा तो रंगताना पाहायला मिळतोय। आपण या मंदिराचं जर पाहिलं तर 200 वर्षांपेक्षा जास्त मोठा इतिहास या मंदिराला आहे आणि पुणे जिल्ह्यातलं प्रतिपंढरपूर म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे। त्यामुळे या मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या ही लाखोंच्या घरामध्ये असते। काल रात्रीपासूनच खरं तर या ठिकाणी भाविकांच्या रांगा लागायला सुरुवात झाल्यात। आपण आताही पाहिलं तर खूप मोठी रांग आहे, जवळपास 3-3.5 किलोमीटरची ही सगळी रांग आहे आणि या रांगेतून उभं राहून 5-6 तास रांगेत उभं राहून सुद्धा विठ्ठलाचं लोभसवाण रूप पाहण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी हे जे भाविक आहेत ते अतिशय प्रसन्नतेने या ठिकाणी थांबलेले पाहायला मिळतात। कुणाच्याही चेहऱ्यावर इतक्या मोठ्या रांगेत उभं राहण्याचा कुठला त्रास होतोय, दुःख होतंय असं काहीच नाहीये। एकच आस आहे ती म्हणजे विठ्ठलाचं दर्शन घ्यायचंय। ज्यांना पंढरपूरला जायला मिळत नाही ते सगळेच भाविक या ठिकाणी विठ्ठलवाडीला येत असतात। प्रतिपंढरपूर म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे आणि याच ठिकाणी आपण बघतोय की वैष्णवांचा मेळा जसा पंढरपुरात रंगलाय तशाच पद्धतीचा सोहळा या ठिकाणी सुद्धा रंगलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आजी कुठून आलात तुम्ही? आम्ही उत्तम नगर वरून आलोय। दरवर्षी येताय? हो, दरवर्षी असते, अधून मधून पण येऊन जाते। विठ्ठलाची भक्त आहे मी। कसं वाटतं इथे आल्यावर? एकदम आनंदी। आता इतक्या मोठ्या लाईन मध्ये उभे आहात तुम्ही, इतक्या वेळ झालं पण तरी दर्शन घ्यायचंच। किती लाईन मोठी असली तरी? खूप मोठी आहे। काय सांगाल, पूर्ण फॅमिली आलाय? हो, फॅमिली आली दरवर्षी। कसं वाटतं इथे आल्यावर? छान, इथं आल्यावर काही लाईनीत थांबल्याचं काही सीन वाटत नाही, काही नाही। एकदा मंदिरात आले की अगदी प्रसन्न वाटतं, त्यामुळे आम्ही दरवर्षी येतो। काही मागितलं तुम्ही विठ्ठलाकडे यावेळेस? विठ्ठलाकडे काही मागायची गरज नाही, तो न मागता सगळं काही देतो आपल्याला। वारीचे हे जे 15 दिवस आहेत कसे वाटतात? हे सगळे 15 दिवस संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो या भक्तीच्या रंगात नाहून गेलेला पाहायला। वारी ही आपली म्हणजे खूप जुनी परंपरा आहे आणि ती आपण जपली पाहिजे असं माझं म्हणणं आहे। नक्कीच आपण बघतोय की सगळे भाविक जे आहेत ते खूप दूरवरून आलेले आहेत। पुणे जिल्ह्याच्या बाहेरचे सुद्धा भाविक अनेक आहेत या सगळ्यामध्ये आणि या भाविकांकडून दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा हा सगळा सोहळा जो आहे तो पाहण्यासाठी इथे गर्दी केलेली भाविकांनी पाहायला मिळतेय। कुठून आलात? आम्ही अक्कलकोटहून आलो। हा, हे मंदिर किती वर्षांपूर्वी तुम्ही दरवेळेस? मी आता 45 वर्ष झाले इथे येतो। 45 वर्ष? हा। कसं वाटतं इथे आल्यावर? छान वाटते अगदी। प्रत्येक वेळेला भावभक्तीसाठी आम्ही हे करतो, दिंडीत येतो। प्रत्येक क्षणाला आम्ही इथं अमावस्या पौर्णिमेला कुठले काही एकादशी असेल तरी दर्शनाला माझे शिक्षण केलेले आहे। मागितले, माझे मुलं 2 आहेत, त्यांचे उच्च शिक्षण हो असे इच्छा आहे, ते झालेले आहेत। एक मोठा इंजिनियर झाला, एक डॉक्टर होण्याचं बाकी आहे। पांडुरंगाच्या कृपेने मुलगी आर्मीमध्ये भरती होणार आहे असे एक परमेश्वराला इच्छा आहे। लास्टचा पेपर आहे, ही अशी इच्छा घेऊन मी इथं आलेला आहे। नक्कीच आपण बघतोय इथले सगळे जे भाविक भक्त आहेत ते प्रचंड भक्ती मनात बाळगून या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। खूप भक्तिभावाचं वातावरण आहे। आपण जर पाहिलं तर हे सगळंच मंदिर जे आहे गेल्या 2 दिवसांपासून सजावट चालू होती। अतिशय सुंदर अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे, रांगोळ्या काढण्यात आल्यात। खूप सुंदर असं सगळंच भक्तिभावाच्या रंगात सगळं मंदिर नाहून गेलेलं दिसतंय। त्याचबरोबर मंदिरात येणारे सगळे भाविक सुद्धा तसेच दिसत आहेत। आजचा हा सोहळा जर पाहिला तर उभ्या महाराष्ट्रासाठी आषाढी एकादशी हा खूप मोठा सोहळा आहे। सगळ्याच जाती धर्माचे लोक या सोहळ्यामध्ये आपल्याला विठ्ठलाच्या रंगात नाहून निघालेले पाहायला मिळतात। आता ही जी खाली रांगोळी काढण्यात आली आहे त्यावरती जसं विठ्ठल 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 लिहिलंय तशाच पद्धतीने एकच
नाम जपताना हे सगळेजण आपल्याला भाविक दिसत आहेत, सगळे वारकरी दिसतात, ते म्हणजे विठ्ठलाचं नाव आणि अतिशय भक्तिभावामध्ये हा सोहळा जो आहे तो पार पडत असलेला पाहायला मिळतोय। जवळपास 200 वर्षांचा इतिहास या मंदिराला आहे आणि अगदी तशाच पद्धतीने या ठिकाणचा अभूतपूर्व सोहळा सुद्धा पाहायला मिळतो। जशा पंढरपुरामध्ये अगदी जशा पद्धतीने सगळं काही पारंपरिकरित्या केलं जातं, शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं जातं, तशीच पूजा तशाच पद्धतीचं सगळं वातावरण जे आहे ते या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। इतक्या मोठ्या भाविकांच्या भक्तांच्या रांगा लागलेल्या आहेत, मात्र कुठल्याही पद्धतीने अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे महानगरपालिका असेल, पुणे पोलीस असतील, यांच्या सुद्धा संयुक्त सगळ्याच्या कामगिरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मंदिर प्रशासन, पुणे पोलीस आणि पुणे महानगरपालिका यांच्या वतीने अतिशय सुंदर अशी या सगळ्या भाविकांची व्यवस्था केलेली आहे। कितीही गर्दी झाली, अर्थात गर्दी प्रचंड होते, जवळपास लाखांपेक्षाही जास्त भाविक येत असतात, त्यामुळे कुठल्याही पद्धतीने अनुचित प्रकार घडू नये, सगळ्यांना अगदी छान दर्शन व्हावं, प्रत्येकाला विठ्ठलाच्या चरणी लीन होता यावं अशा पद्धतीची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। आषाढी एकादशी निमित्त अनेक वर्षांपासून खरं तर विठ्ठलवाडीमध्ये हा सगळा सोहळा रंगत असतो आणि सालाबादप्रमाणे यंदाच्याही वर्षी या ठिकाणी रोपांचं वाटप केलं जात आहे। वृक्ष वाढवा, वृक्ष जगवा असा संदेश दिला जातोय। आपण जर पाहिलं तर गेले जवळपास 2 दशकांपेक्षा जास्त काळ हा सगळा जो रोप वाटण्याचा, झाडं वाटण्याचा जो काही कार्यक्रम आहे तो असाच अविरतपणे चालू असलेला पाहायला मिळतोय। काय सांगाल, इतक्या वर्षांपासून हा एक उपक्रम तुम्ही राबवताना इथे पाहायला मिळता, नेमका उद्देश काय यामागचा? मी शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष दीपक परदेशी। 2001 साली आपण शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान स्थापन केलं। त्यामध्ये उद्देश एक होता की सामाजिक कार्यामध्ये आपण उतरावं, थोडा हातभार लावावा आणि आत्ताचं हे 25वं वर्ष आमचं आहे। स्वामी बॅग्स आणि शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आपण तुळशी रोप, त्याचबरोबर औषधी रोप, त्याचबरोबर जमिनीत पाणी साचावं म्हणून पाण्याला पूरक अशी रोपं वाटप आपण करतो आहे। त्याला उत्साह भरपूर आहे, भाविकांचं सहकार्य आहे आणि हा उपक्रम राबवण्यामागं कारण असं आहे की मध्ये पाऊस जरी कमी जास्त प्रमाणात पडत असला तर पावसाचं प्रमाण वाढावं, पर्यावरण जपलं जावं या दृष्टिकोनातून हा उपक्रम आम्ही गेले 25 वर्ष करतो। यंदाचं हे 25वं वर्ष आहे आणि सर्वांच्या मदतीने, आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हे 25वं वर्ष आम्ही इथं साजरं करतो। यावर्षी 25,000 रोपं आपण वाटतो आहे। यासाठी आम्हाला विठ्ठल रुक्मिणी देव ट्रस्ट यांचं मोठं सहकार्य लाभतं। सामाजिक कार्यातील, शैक्षणिक कार्यातील आणि राजकीय या सर्वांचं सहकार्य आपल्याला लाभतं आणि आपल्या तुमच्यासारख्यांचंही न्यूज चॅनलचं सहकार्य लाभतं आणि त्याबद्दल मी सर्वांचेच आभारी आहे। नक्कीच वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं हे खरं तर प्रत्यक्षात उतरवताना ही सगळीच मंडळी गेल्या 25 वर्षांपासून पाहायला मिळतात। त्यामुळे या ठिकाणी जितकी गर्दी ही मंदिरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला असते तितकीच गर्दी या ठिकाणी ही रोपं घेण्यासाठी आणि आपापल्या घरी जाऊन हे रोप लावण्यासाठी सुद्धा असलेली पाहायला मिळते। मंदिराच्या बाहेरचा सगळाच परिसर पाहिला तर अतिशय भक्तिमय सगळं वातावरण या परिसरात असलेलं पाहायला मिळतंय। विशेषतः या ठिकाणी दर्शनाची जी रांग आहे जवळपास 2 किलोमीटर रांगपर्यंत ही रांग लागलेली आणि इतकी मोठी रांग असून सुद्धा भाविकांची गर्दी तितकीच आहे। अगदी पहाटेपासून लोक दर्शनाच्या रांगेमध्ये उभे आहेत। हे दर्शन रात्री उशिरापर्यंत सुद्धा चालू असतं आणि ही रांग अशीच्या अशीच पाहायला मिळते। मात्र भाविकांचा जो काही उत्साह असतो तो कोणत्याही पद्धतीने कमी होत नाही। कितीही वेळ या रांगेत उभा राहावं लागलं तरी सुद्धा भाविकांची भक्ती कमी होत नाही, विठ्ठलाला पाहण्याची आस कमी होत नाही। त्यामुळे अशाच काही भाविकांशी सुद्धा आपण बोलणार आहोत। कुठून आलात दादा तुम्ही? हम कोंडवा। कोंडव्यातून आलात? दरवर्षी येता इथे? हो, 2 वर्ष झाली। मोठी रांग आहे, तुमच्याकडे लहान बाळ आहेत 2-3, तरी तुम्ही रांगेत थांबलाय, काय कारण पण एवढ्या रांगेत थांबायचं इतक्या वेळ? भरपूर लोक आहेत, आपण बी आले लांबून, दुसरं वर्ष चालू आहे। रांग मोठी असली तरी दर्शन पाहिजे? हो, दर्शनासाठी आले।
काय मागितलं तुम्ही यावेळेस? काही नाही आता दर्शनाला आले. तुम्ही काय सांगाल आजी? इतकं लहान बाळ घेऊन आलाय. आता सगळ्यांना सुखी ठेव, चांगलं पाणी पाऊस पडू दे. आम्ही दरवर्षी येतो इथं. दरवर्षी येता. कसं वाटतं इकडे आल्यावर? छान वाटते. पंढरपूर सारखं प्रति पंढरपूर आहे ना हे, छान वाटते. छान वाटतं. हा, नक्कीच आपण बघतोय की लहान अगदी 2 महिन्याची 3 महिन्यांची छोटे छोटे बाळ घेऊन सुद्धा या ठिकाणी सगळेच भाविक जे आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खूप भक्तिमय वातावरणामध्ये हा सगळाच पंढरीचा सोहळा या ठिकाणी रंगताना दिसतोय. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम सुद्धा राबवले जात आहेत. महानगरपालिकेतर्फे, आरोग्य विभागातर्फे सुद्धा या ठिकाणी मोफत हेल्थ चेकअप आहे, रोपांचं वाटप केलं जात आहे. त्याचबरोबर अशाच पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते सगळेच या ठिकाणी चालू असलेले पाहायला मिळत आहेत. म्हणजे केवळ दर्शनासाठी इथे सगळे लोक आले आहेत म्हणून केवळ दर्शनच सुरू आहे असं नाहीये, तर विविध उपक्रम सुद्धा चालू आहेत ज्याच्या माध्यमातून कुठेतरी समाजात जागृती निर्माण करणारे सुद्धा उपक्रम चालू आहेत. नागरिकांना काही चांगले उपदेश देणारे सुद्धा उपक्रम या ठिकाणी चालू असलेले दिसून येत आहेत. मावशी, सकाळपासून तुम्ही इथे गंध लावताय, कसं वाटतंय? काय वाटतं हे गंध लावताना? काय नाही, हे देवाचे छान वाटतं. छान वाटतं. इतके भाविक सगळे गंध लावून जातात, अनेकदा त्यांच्याकडे पैसेही नसतात पण तरी सुद्धा तुम्ही गंध मात्र आताच आहे बघा, ह्यांच्याकडेच पैसे नाहीत म्हटले लावा. नक्कीच. तुमच्याकडे पैसे नव्हते तरी मावशींनी लावून दिले. त्यांना म्हणलं मी आल्यावर देते म्हणून पैसे, त्यांनी म्हणलं हो ठीक चालेल म्हणून. कसं वाटतं तुम्हाला इकडे आला? खूप छान आहे वातावरण, तर एकदम खूपसुरत आहे. मला तर लय चांगलं वाटायला लागलं आल्याबद्दल. पंढरपूरला नाही गेलं तर इथे येऊन हो छान वाटतं. काय मागितलं तुम्ही देवाकडे? हो, माझा हा असा आहे की माझ्या नवऱ्याने दारू सोडली की मी वापस येते त्यांना घेऊन येईन. असं मागितलं? हो. नक्कीच नक्की तुमची इच्छा पूर्ण होईल. नक्कीच. आपण बघतोय खूप गर्दी आहे या ठिकाणी आणि इतक्या गर्दीत सुद्धा हे भाविक या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. दिवसभर या ठिकाणी दर्शन सुरू असतं. अशाच पद्धतीने दर्शनाच्या रांगेतही आपण पाहिलं तर विठ्ठल नामाचा गजर करत हे सगळेच वारकरी या ठिकाणी येत असतात. अनेक वारकरी असे आहेत ज्यांना खूप वर्षांपासून वारीला जातात, मात्र आता वयोवृद्ध झाल्यामुळे वारीला जाता येत नाही, पण त्यांची सुद्धा लगबग असते ती म्हणजे या ठिकाणी विठ्ठलवाडीत येऊन दर्शन घेण्याची. आणि त्यामुळे या विठ्ठलवाडीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा त्याच उत्साहात सगळा हा सोहळा रंगताना दिसतोय. या सगळ्यात एक गोष्ट अशी आहे की दरवर्षी गेल्या 1-2 वर्षांपर्यंत जर आपण पाहिलं होतं, ज्या ठिकाणी आता या मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहिल्यात त्या ठिकाणी 2 वर्षांपूर्वीपर्यंत खूप मोठी जत्रा भरायची, खूप मोठी ज्याला आपण यात्रा टाइप्स म्हणतो तशा पद्धतीने यात्रा भरायची आणि खूप गर्दी असायची. 2-3 दिवस या ठिकाणी अशाच पद्धतीने यात्रेचं स्वरूप या सगळ्या परिसराला यायचं. मात्र गेल्या 2-3 वर्षांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शनच्या साईट्स चालू झाल्यानंतर दिसतंय की इतक्या मोठ्या संख्येने जत्रा जी आहे, जत्रेचं स्वरूप दरवेळेस जे यायचं तशा पद्धतीचं स्वरूप मात्र आलेलं नाहीये. पण भाविकांची जी काही विठ्ठलाला भेटण्याची, दर्शन घेण्याची जी काही आस आहे ती आज कुठल्याही पद्धतीने कमी होताना पाहायला मिळत नाही. अशाच पद्धतीने हे सगळे भाविक आहेत. आज कुठून आलात? स्वारगेट वरून. दरवर्षी येता? कसं वाटतं इकडे आल्यावर? छान वाटते. छान वाटतं. काही मागितलं तुम्ही? नाही, नमस्कार फक्त देवाला. काही नाही मागितलं? असं का बरं? काहीच नाही मागितलं? काही नाही मागतं मिळतं? सगळं देवाचे आहे. सगळे सगळं आहे असं वाटतं. मागायचं नाही तो देतो आपण. काय सांगाल तुम्ही? मागायचं नाही तो आपोआप देतो. आपोआप देतो. असं कधी झालंय? एखादा अनुभव आलाय? होय, भरपूर भरपूर. ते आता आम्हाला हे जमणार नाही, दर्शन होणार नाही, दर्शन होणार नाही, आपोआप होतं. हो ना? नक्कीच हे भाविक जे आहेत सगळे त्यांच्या भावना इतक्या जास्त उत्स्फूर्त असलेल्या दिसत आहेत की विठ्ठलाला काहीच नाही मागितलं तरी सुद्धा सगळं आपल्याला मिळतं असं सांगताना हे सगळे भाविक दिसून येत आहेत. आणि आता जशा पद्धतीने हा सोहळा सुरू आहे, दिवसभर याच पद्धतीने हा सोहळा रंगताना पाहायला मिळेल. ज्या पद्धतीचा सगळा सोहळा हा पंढरपुरात असतो अगदी तशाच पद्धतीचा सोहळा या ठिकाणी सुद्धा रंगताना दिसून येतो. या ठिकाणी सुद्धा तितकीच गर्दी होते. अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा अर्चा सुद्धा होतात, अभंग गायले जातात, कीर्तन भजन हे सगळं चालू असतं आठवडाभर. आणि अशा सगळ्या भक्तिमय वातावरणामध्ये पुण्यातल्या विविध मंदिरांप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आषाढी एकादशीचा हा उत्सव सोहळा जो आहे तो रंगताना पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी.
1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.